विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स्टाफ यांचं एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोलीस शिपाई केरुबा चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की निलेश मांगलेकर राहणार विठ्ठलनगर जत हा जत येथील साखर कारखान्याच्या वजन काट्याकडे जाणाऱ्या कच्च्या रोडजवळ त्याच्या कब्जात बिनापरवाना अग्निशस्त्र बाळगून आहे। मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथक हे जत येथील साखर कारखान्याच्या मेन गेटकडून वजन काट्याचे जाणारे कच्च्या रोडवर वॉच केला असता बातमीप्रमाणे एक संशयित इसम रोडवर थांबलेला दिसला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचं नाव व गाव विचारलं। त्याने त्याचं नाव निलेश मल्लिकार्जुन मांगलेकर, वय वर्ष 23, राहणार विठ्ठलनगर जत असं सांगितलं। त्यावेळी त्यास त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचं पिस्टल, 2 जिवंत काडतुसे मिळून आली। सदर देशी बनावटीचं पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं सांगितलं। लागलीच सदरचं अग्निशस्त्र व जिवंत काडतुसं पुढील तपासकामी पोलीस हवालदार अमर नळे यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस शिपाई केरुबा चव्हाण यांनी जप्त पोलीस ठाणे। लागलीच सदरचं अग्निशस्त्र व जिवंत काडतुसं पुढील तपासकामी पोलीस हवालदार अमर नरळे यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस शिपाई केरुबा चव्हाण यांनी जत पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।